नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कालचा माझा रील्स अँड रियालिटी या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिलात, अभिप्राय दिलेत, त्याच्याबद्दल खूप आभार, धन्यवाद. सबस्क्राईबही केले काही जणांनी. आजचाही व्हिडिओ असाच गंभीर विषयाचा आहे. गंभीर असा की परवाच झालेल्या, रविवारीच झालेल्या या घटनेचा मला न राहवता हा व्हिडिओ बनवण्याचा एक प्रयास करावासा वाटला. आता सगळीकडे निसर्गाने हिरव्यागार रंगाने नटलेला हा निसर्ग आहे. पाऊस आहे, दुथडी भरून वाहणारे धबधबे आहेत, झरे आहेत. आणि मित्रमैत्रिणींनो, आपल्याला या निसर्गात सामावून जाण्याचा मोह काही आवरता येत नाही. आणि म्हणूनच आपण शोधू लागतो ते वेगवेगळे पिकनिक स्पॉट्स. अशाच निसर्गरम्य डोंगरमाथ्यावरून धबधबे जोरात पडू लागलेले असतात. आणि छान या धबधब्यांमध्ये आपण ही पिकनिक स्पॉट शोधू लागतो, तिथे जातो आणि एन्जॉय करतो. पण काही वेळ अशी असते, आपण म्हणतो ना की काळ आला होता पण वेळ आली नव्हती. पण जर वेळ आली तर तो काळ तिथे आपल्याला ओढवून नेतो, बोलावतो, कशा ना कशा मार्गाने आपल्याला तिथे घेऊन जातो. अशाच पद्धतीने एक 5 ते 7 जणांचा एकाच फॅमिलीमधला एक चमू बुशी डॅमला, लोणावळ्याला सहलीसाठी गेला होता. आणि तो पाण्यामध्ये असा काही अडकला की त्यातल्या कोणालाही वाचवता आले नाही आणि कोणीही वाचले नाही. काठावरचे सगळे साक्षीदार होते, पाहत होते, हतबल होते. काही व्हिडिओ काढणाऱ्यांना ट्रोल केलं गेलं, भरपूर ट्रोल केलं गेलं. नुसतेच व्हिडिओ काढत राहतात, बघत राहतात, मदतही कोणी करत नाही. अरे पण अशा धबधब्याच्या जोरदार प्रवाहासमोर कोण जाणार पुढे? कोण आपला जीव स्वतःहून गमवेल? सांगा बरं, आहे का शक्य ते? जेव्हा हा या एकाच फॅमिलीतला चमू, एक 5-7 जणांचा, त्यात छोटासा चिमुकलाही होता 4 वर्षाचा, एकत्र निघाले असतील, तेव्हा त्यांच्या एक क्षणही ध्यानीमनी आले नसेल की ह्या घराचा उंबरठा आपण जो ओलांडत आहोत तो आत येण्यासाठी नाही. काही सुचायच्या आत, काही विचार करायच्या आत सारं निसटून गेलं. सगळ्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न सगळी पाण्यात मिळून गेली, वाहून गेली सगळी. मोठ्यांचं तर जाऊ देत हो, पण तो लहान मुलाचा 4 वर्षाचा जीव सुद्धा ह्यात गोरफटला गेला. आणि मग नंतर फक्त चर्चा होत राहतात. काय चुकलं, कोणाचं चुकलं, दोष कोणाचा, त्यांनी काय करायला पाहिजे होतं, आपण काय करायला पाहिजे होतं, तिथे असलेल्या लोकांनी काय केलं पाहिजे होतं, सरकारने काय केलं पाहिजे, पर्यटकांसाठी तिथे सुरक्षा सारख्या गोष्टी काय ठेवल्या पाहिजेत, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तिथे काय गोष्टींची उपलब्धता केली पाहिजे. कारण असे प्रसंग असे प्रत्येक ठिकाणी येतात. असा एखादा प्रसंग झाल्यावरतीच सगळीकडे बांध घातले जातात, बंदी केली जाते. मित्रमैत्रिणींनो, टू कट इट शॉर्ट, आपल्याला सहलीची मजा घ्यायची आहे. असा प्रसंग त्यांच्यावरच ओढवेल, नक्कीच. तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्यावरच ओढवेल ज्यांचा काळ आलेला आहे, इलाज नसतो त्याला. पण आपली मजा, आपला जीव, आपली सेफ्टी आपल्या हातात असते. तोपर्यंत तरी आपण असे जीवघेणे प्रसंग टाळावेत. मजा करा, आनंद लुटा, सहलीला जा. धबधब्यात जायचं नाही का असा प्रश्न नाहीये इथे.
म्हणून पावसाळी सहल टाळायच्या का असा प्रश्न नाही आहे इथे. पण ते करताना, आनंद लुटताना जीवघेणे प्रकार करू नका. सेफ्टी महत्त्वाची आहे. फक्त त्यासाठी आपल्याला त्या निसर्गाची मजा घ्यायची आहे, यासाठी आपण जातोय. आपल्या जीवाबरोबर इतर अनेक जीव पाठीमागे अडकलेले राहतात, गुंतलेले राहतात, निराधार असतात. त्यांचा विचार करावा. त्यामुळे या पावसाळ्याचा आनंद घ्या, सहलीला जा, नक्की जा, पण स्वतःच्या जीवाची काळजी घ्या. मित्रमैत्रिणींनो, आवडलं असेल आणि विषय पटला असेल तर नक्की अभिप्राय द्या. काल दिलेत त्यासारखेच तुमची मतं मांडा. अजून काही असे विषय असतील तेच मला सुचवा. मी नक्की प्रयत्न करेन पुढे मांडण्याचा आणि असेच व्हिडिओ बनवत राहीन. तुम्हाला आवडले असतील लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट नक्की करा आणि शब्द बोलके मनातले शिवाय माझी पोटपूजा हे जे दोन्ही चॅनल आहेत त्यांना सबस्क्राईब करा आणि कायम त्यांना शुभाशीर्वाद देत राहा. धन्यवाद.